दुसऱ्या दिवशी रुबी लुथरा मेन्शनमध्ये पोहोचते. लुथरा मेन्शन खूप मोठं आणि आलिशान होतं. रुबी बंगल्याच्या आत प्रवेश करते आणि संपूर्ण बंगला मोठ्या उत्सुकतेने पाहत होती. तिथे सध्या काही नोकरांशिवाय कोणीच नव्हतं. रुबी एका नोकराला अडवून म्हणाली, "एक्सक्यूज मी." नोकर थांबून तिच्याकडे पाहतो. "जी मॅडम." रुबी त्याला म्हणाली, "मी इथे मिस्टर आकाश लुथरांच्या सांगण्यावरून आले आहे. मी मिस्टर संकेत लुथरांना भेटू शकते का? ते घरी आहेत का?" नोकर म्हणाला, "जी मॅडम, आपण बसा, मी सरांना बोलावतो." असं म्हणत तो निघून जातो. रुबी सोफ्याजवळ जाऊन बसणार इतक्यात तिची नजर भिंतीवर लावलेल्या काही फोटोंवर जाते. तिथे लुथरा फॅमिलीचे फोटो लावलेले होते. काही फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब होतं. आकाशही होता. आकाशचा फोटो पाहून रुबीच्या चेहऱ्यावर चमक येते. तिच्या ओठांवर हसू फुलतं. तेवढ्यात तिच्या मागून एक आवाज येतो, "जी, आपण कोण?" रुबी मागे वळून पाहते तर तिच्या मागे संकेत लुथरा उभा असतो. खरंच लुथरा फॅमिलीचे जीन्स काही खासच आहेत. दोघे भाऊ एकमेकांपेक्षा जास्त देखणे आहेत आणि संकेत तर शहरातील अनेक मुलींच्या गॉसिपमध्ये असतो. संकेत रुबीला थोडंसं गोंधळलेल्या नजरेने पाहत होता, कारण त्याला अजिबात कल्पना नव्हती की ही कोण आहे आणि का आली आहे. रुबी त्याला म्हणाली, "माझं नाव रुबी आहे. मी एक सायकियाट्रिस्ट आहे. मला इथे जियासाठी अपॉइंटमेंट करण्यात आला आहे." हे ऐकून संकेतच्या भुवया उंचावतात. "आज कोणीतरी सायकियाट्रिस्ट येणार होती. मला याची काही माहिती नाही. तुम्हाला इथे कोणी पाठवलंय?" तेवढ्यात मागून एक आवाज येतो, "तिला मी इथे बोलावलं आहे." दोघं वळून पाहतात तर आकाश तिथे उभा असतो. आकाशला पाहून रुबीच्या चेहऱ्यावरचं हसू आणखीनच खुलतं आणि तिच्या हृदयाच्या धडकणी वेगाने वाढतात. आकाश पुढे येतो आणि रुबीकडे हलकंसं स्मित करतो. संकेत गोंधळून आकाशला विचारतो, "तू बोलावलं आहेस? मला तरी सांगितलं असतंस की जियासाठी कोणाला बोलावत आहेस. निदान मला कल्पना तरी दिली असतीस." आकाश संकेतकडे पाहत म्हणतो, "रुबी माझी कॉलेजची मैत्रीण आहे आणि आता एक उत्कृष्ट सायकियाट्रिस्टही आहे. तूच तर म्हणालास की तुला जियासाठी शहरातील सर्वोत्तम आणि महिला सायकियाट्रिस्ट हवी आहे. म्हणून मी रुबीला संपर्क केला आणि तिला इथे बोलावलं." आकाशची गोष्ट समजून घेत संकेत हलकासा मान हलवतो आणि रुबीकडे पाहत हात पुढे करतो. "हॅलो डॉक्टर, नाईस टू मीट यू. बरं झालं तुम्ही आलात. मला तुमची खूप गरज होती." रुबी स्मित करत संकेतशी हस्तांदोलन करते आणि म्हणते, "मला तुमची मदत करण्यात आनंद होईल. शिवाय आकाश मला बोलावेल आणि मी येणार नाही, असं कसं होईल?" असं म्हणत ती आकाशकडे प्रेमळ नजरेने पाहते. आकाश तिच्या बोलण्यावर हलकंसं असतो, पण रुबीच्या डोळ्यांतील चमक आकाशला कळली नाही तरी संकेतला मात्र ते लगेच समजतं. संकेत मनातच हसतो. इथे काहीतरी गडबड आहे आणि तो हलकंसं हसू लागतो. थोड्याच वेळात जियाला रुबी समोर आणलं जातं आणि स्वित्झर्लंडमधील विकीने तयार केलेल्या सगळ्या रिपोर्ट्सही रुबीला दाखवण्यात येतात. त्या रिपोर्ट्स आणि जखमांचे फोटो पाहून रुबीच्या डोळ्यांचा विस्फार होतो. ती जियाकडे पाहते. जी न बोलता तिला पाहत असते. आकाश आणि संकेत दोघंही तिथे बसलेले असतात. रुबी जिया आणि त्या रिपोर्ट्सकडे पाहत म्हणते, "ओ माय गॉड, मी जे काही रिपोर्टमध्ये पाहते ते खरंच आहे का?" संकेत आणि आकाश दोघंही होकारार्थी मान हलवतात. रुबी जियाकडे पाहत म्हणते, "इतक्या लहान मुलीच्या सोबत इतकं काही, यावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. काही आश्चर्य नाही की जिया अशी झाली आहे. तिच्यासारख्या इतर कोणालाही जर हे सगळं सहन करावं लागलं असतं तर कदाचित त्यांनी सहनही केलं नसतं. हा तर खरोखरच हादरवून टाकणारा केस आहे." संकेत संतापाने दात खात म्हणतो, "हे सगळं त्या हरामखोर आर्यन मिश्रामुळे झालं आहे. त्याने माझ्या जियाचे हे हाल केले. कित्येक वर्ष तो तिला असं छळत होता. जर माझ्या हातात असतं तर मी त्याला स्वतःच्या हाताने ठार मारलं असतं." आकाश संकेतच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत करत म्हणतो, "चिंता करू नकोस संकेत, त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळणारच." रुबी दोघांकडे पाहत म्हणाली, "मग मला जियाचा उपचार कधी सुरू करायचा?" संकेत आणि आकाश एका सुरात म्हणाले, "आज आणि आत्ताच." हे ऐकून रुबी म्हणाली, "ठीक आहे, मी आजपासूनच उपचार सुरू करेन. आधी हॉस्पिटलमध्ये जियाचे काही टेस्ट करावे लागतील, मग औषध आणि थेरपी सुरू करता येईल. पण मी आधीच सांगते, हा प्रवास सोपा नसेल. किती वेळ लागेल हे सांगणं कठीण आहे. पण मी शक्य तितक्या लवकर तिला ठीक करण्याचा प्रयत्न करेन. मात्र आधीच्या तुलनेत जियाच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे ती लवकर बरी होईल अशी आशा आहे." संकेत म्हणतो, "ठीक आहे डॉक्टर." "म्हणजेच रुबी." रुबी हसत म्हणते, "दॅट्स बेटर." संकेत आणि रुबी जियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तिथे तिचे अनेक टेस्ट केले जातात आणि उपचार सुरू होतात. रात्री संकेत जियाला घेऊन घरी येतो. तो पाहतो की जिया प्रचंड दमली आहे. दिवसभर हॉस्पिटल आणि त्यानंतर अम्युजमेंट पार्कमध्ये खेळल्यामुळे ती थकून गेली होती. संकेतला हे पाहून कळतं आणि तो तिला अलगद उचलतो. जिया त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. संकेत पायऱ्या चढत म्हणतो, "असं टुकूर टुकूर पाहायचं बंद कर. माहिती आहे आज खूप दमवलं तुला, पण तुला आठवतंय ना हॉस्पिटलमध्ये रुबीने काय सांगितलं होतं? आतापासून तू फक्त आनंदी राहणार आहेस." तो तिला तिच्या खोलीत घेऊन जातो आणि हळुवारपणे बेडवर झोपवतो. जिया अजूनही टपोऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत असते. संकेत तिच्या कपडावर प्रेमाने किस करतो आणि हलक्या हाताने तिचे डोळे मिटतो.
गुड नाईट माय लव्ह. एका दिवशी रुबी कपूर मेन्शनच्या बागेत जियाला काही थेरपी देत होती. दोघीही गार्डनमध्ये बसल्या होत्या. संकेत ऑफिसला गेला होता. तो जियाला सोडून जायला इच्छित नव्हता, पण अर्जंट कामामुळे आणि आकाश देखील गैरहजर असल्यामुळे त्याला ऑफिसला जावं लागले. आकाश आज कोर्टात गेला होता, कारण त्याची आज हिअरिंग होती. रायना देखील तिथे उपस्थित होती. कोर्टाचा निकाल आजही रायनाच्या बाजूने जाण्याची शक्यता होती. आकाशचा मूड खूपच खराब होता. तो कोर्टाच्या बाहेर पडतो आणि आपल्या टायला थोडं सैल करतो. त्याला घुसमट होत होती. त्याचवेळी चेहऱ्यावर एक गर्विष्ठ हास्य घेऊन रायना बाहेर पडते. तिच्या हातात कायरा होती. आज कोर्टाने कायराची कस्टडी रायनाला दिली होती. आकाशची नजर तिच्यावर आणि आपल्या जीवापेक्षा प्रिय असलेल्या कायरावर जाते. कायरा म्हणजे आकाशचा जीव होता. तिला मिळवण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला, पण तरीही ती मिळवू शकला नाही. जर आकाशला वाटले असते तर तो सहज कायराला मिळवू शकला असता. कुठलाही वकील किंवा न्यायाधीश विकत घेऊ शकला असता, पण त्याने तसे केले नाही. तो बेईमानीत विश्वास ठेवत नव्हता. तो कायदेशीर मार्गानेच आपल्या मुलीला मिळवू इच्छित होता. पण कायद्याच्या दृष्टिकोनातून आईचे महत्त्व जसे असते तसे वडिलांचे नसते. म्हणूनच कायराची कस्टडी त्याला मिळाली नाही. आकाशला एवढं असहाय्य आणि निराश पाहून रायनाला खूप आनंद झाला. तिने कायराला गाडीत बसवले आणि मग कारचा दरवाजा बंद करून आकाशकडे पाहिले. आकाश तिला द्वेषाने पाहत होता. हसत रायना आकाशजवळ आली. आकाश आपल्या गाडीच्या जवळ शांतपणे उभा होता. रायना जवळ येऊन म्हणाली, ओ आकाश, काय झालं? चेहरा एवढा का उतरला आहे? खूप दुःखी दिसत आहेस, ती टोमणा मारत म्हणाली. तर आकाशने संतापाने नजर दुसरीकडे वळवली. त्याला त्या स्त्रीशी बोलायचे नव्हते. तो जाणून होता की ही स्त्री किती नीच आहे. रायनाला ही खात्री होती की कायराला मिळवण्यासाठी आकाश कधीही कोणताही गैरकायदेशीर मार्ग अवलंबणार नाही. कारण तर तो असं करायला निघाला असता तर कायराची कस्टडी तिला मिळालीच नसती. चांगुलपणा हा कधी कधी मोठी समस्या बनतो. रायना आकाशच्या अधिक जवळ आली आणि त्याच्या गळ्यात हात घालण्याचा प्रयत्न केला. तिच्या या वागण्याने आकाशने आपल्या भुवया उंचावला. त्याने आपले हात छातीसमोर क्रॉस केले. आता त्याला या स्त्रीच्या सुंदर चेहऱ्यावरही घृणा वाटत होती. जितके सुंदर तिचे रूप होते, त्याच्या 1% जरी तिचे मन आणि चारित्र्य स्वच्छ असते तर ती खऱ्या अर्थाने सुंदर असती. रायना म्हणाली, हे मी तुला आधीच सांगितलं होतं की कायरा तुला कधीच मिळणार नाही. मी तिची आई आहे, त्यामुळे तिची कस्टडी मला मिळणार हे स्पष्ट होतं. कोर्टानेही माझ्याच बाजूने निकाल दिला आहे. आता कायरा फक्त माझी आहे. पण जर तुला कायराशी भेटायचं असेल तर आज रात्री माझ्या घरी एक छोटीशी पार्टी आहे. तुला यायला हरकत नाही. हे बोलून रायना आपल्या गाडीत बसून निघून जाते. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू काही ती काहीतरी मोठं आखत होती. आकाश त्याच्या गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो. आकाशची गाडी लुथरा मेन्शनच्या बाहेर थांबते. तो गाडीतून उतरतो आणि बंगल्याच्या आत जातो. रुबी गार्डनमध्ये जियाला थेरपी देत बसली होती. त्याचवेळी तिने गेटमधून आत येणाऱ्या आकाशकडे पाहिलं. आकाशला पाहून तिच्या डोळ्यात आनंदाची चमक आली. ती जियाला म्हणाली, जिया, काही वेळ तू इथेच बस, मी लगेच येते. रुबीचे शब्द ऐकून जियाने गप्प बसून मान हलवली. रुबी उठली आणि आकाशकडे गेली. आकाश विचारात गडलेला होता, त्यामुळे त्याचे तिच्याकडे लक्ष गेले नाही. तो खोल चिंतेत दिसत होता. रुबी आकाशजवळ येऊन म्हणाली, आकाश, कसा आहेस? आज सकाळपासून दिसला नाहीस. रुबीच्या आवाजाने आकाश थोडा भानावर आला. त्याने तिच्याकडे पाहिले. ती हसत होती. तिच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश पडल्याने ती आणखी सुंदर दिसत होती. आज तिने नॉर्मल जीन्स आणि टॉप घातला होता. तिचे मोकळे केस वाऱ्याने उडत होते. आकाश थोड्या मंद आवाजात म्हणाला, हो, आज कोर्टात हिअरिंग होती, त्यामुळे जावे लागले. हे ऐकताच रुबीच्या चेहऱ्यावरील हास्य किंचित कमी झाले. तिने आकाशच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले. आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी चमक आणि हलकं हसू नव्हतं, जे त्याला अधिक देखणा बनवत असे. त्याच्या चेहऱ्यावर असलेली उदासी रुबीने लगेच ओळखली. तिला जाणवले की आकाशसोबत काहीतरी नक्कीच बी नसलं होतं. रुबी आकाशला म्हणाली, काय झालं आकाश? तुझा चेहरा खूपच उतरलाय. सगळं ठीक आहे ना? आकाशने थोड्या उदास स्वरात उत्तर दिलं. कोर्टाने कायराची कस्टडी रायनाला देण्याचा निर्णय घेतलाय. हे बोलून तो पुढे निघून गेला. आकाशचं उत्तर ऐकून रुबी देखील आश्चर्यचकित झाली. ती त्याच्या मागे जात म्हणाली, पण असं कसं होऊ शकतं? रायनासारख्या बाईला कायराची कस्टडी मिळायला नको होती. ती आई म्हणून पात्रही नाही. चांगली आई बनणं तर दूरच राहिलं. कायराची कस्टडी तुलाच मिळायला हवी होती आकाश. आकाश पुढे जात म्हणाला, मी खूप प्रयत्न केले, पण कोर्टाचं म्हणणं होतं की एका मुलाला सर्वात चांगल्या प्रकारे आईच सांभाळू शकते. आणि मी कोर्टात हेही सिद्ध करू शकलो नाही की रायना कशा प्रकारची स्त्री आहे. ती कधीच एक चांगली आई होऊ शकत नाही. माहिती नाही आता पुढे काय होणार. उद्या कोर्टात अंतिम निर्णय लागेल आणि कायरा कायमची रायनाची होईल. उद्या ती कायदेशीरदृष्ट्या कायराच्या कस्टडीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करेल आणि त्यानंतर कायरा फक्त तिची मुलगी राहील. माझा कायरावर कोणताही हक्क राहणार नाही. आकाशच्या चेहऱ्यावरची उदासी आणि त्याच्या डोळ्यांमधला एकटेपणा रुबीने स्पष्ट पाहिला.
खरं सांगायचं तर तिला खूप वाईट वाटत होतं. तिने आकाशला नेहमी असताना, खेळताना आणि इतरांना मदत करताना पाहिलं होतं. पण आज तो तुटलेला आणि हरवलेला दिसत होता. आज त्याच्या आयुष्यात फक्त दुःख आणि निराशा राहिली होती. रुबी आकाशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, देवावर विश्वास ठेव आकाश, सगळं ठीक होईल. जर भगवंताला वाटलं की कायरा तुलाच मिळावी तर तुला मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. पण जर त्यांनी वेगळं ठरवलं तर कोणीही काहीही करू शकत नाही. चला, चांगल्या गोष्टीची आशा ठेवूया. रुबीच्या या शब्दांवर आकाश हलकासा मान हलवतो आणि मग तिच्याकडे पाहत विचारतो, बरं जियाची थेरपी कशी सुरू आहे? तुला काही सुधारणा जाणवते का? आकाशचा प्रश्न ऐकून रुबी हलकंसं हसत म्हणाली, होय, जिया चांगली प्रगती करत आहे. सुधारणा स्पष्ट दिसत आहे. मला वाटतं की ती लवकरच बरी होईल आणि सामान्य जीवन जगू शकेल. हे ऐकून आकाश हलकंसं स्मित करतो आणि म्हणतो, चालायचं. निदान काहीतरी चांगलं तरी घडतंय. जियाने खूप सहन केलं आहे. ती एक चांगले जीवन डिझर्व करते आणि तिला ती नक्कीच मिळेल. आकाश पुढे जाऊ लागतो. रुबी त्याला थांबवू इच्छित होती. काहीतरी सांगायचं होतं पण ती बोलू शकली नाही. आकाश जिन्यावरून जात आपल्या खोलीकडे निघून जातो आणि रुबी तिथेच उभी राहून त्याला जाताना पाहत राहते. मग ती एक खोल श्वास घेते आणि परत जाते. आकाश आपल्या खोलीत येतो आणि अंघोळ केल्यानंतर बाथरूममधून बाहेर पडतो. तो अजूनही विचारात हरवलेला असतो. रायनाने बोललेली प्रत्येक गोष्ट त्याच्या मनात घोळत असते. आकाश बेडवर बसतो आणि दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकतो. नंतर चिडून आपल्या केसांमध्ये बोटं फिरवतो. काय करू? जावं का? पण मला कायराला भेटायचं आहे. जर तिला भेटायचं असेल तर मला तिथे जावंच लागेल. पण त्या बाईच्या डोक्यात काय सुरू आहे हेच समजत नाही. आकाशला काहीच कळत नव्हतं. तो जावं की नाही? अखेर त्याच्या मनात कायराला पाहण्याची तळमळ इतकी वाढली की तो जायचं ठरवतो. रात्री आकाशची गाडी रायनाच्या बंगल्याच्या बाहेर येऊन थांबते. त्याने त्या बंगल्याबाहेर पाहिलं. त्याच्या डोळ्यात खूप गोंधळलेले भाव उमटले. त्याला तिथे जायला नको होतं. त्याला त्या घराची चीड होती. त्याला रायनाचं तोंडही पाहायचं नव्हतं. पण आज त्याला कायरासाठी हे सगळं सहन करावं लागत होतं. तो गाडीतून उतरून बंगल्याच्या गेटपर्यंत पोहोचतो आणि बेल वाजवतो. त्याला खूप विचित्र वाटत होतं. पण तरीही तो स्वतःला शांत ठेवून तिथे उभा राहतो. काही वेळाने दरवाजा उघडतो आणि आकाश जे पाहतो ते पाहून त्याचे डोळे आश्चर्याने लहान होतात. आकाश, अखेर तू आलास. चल, मी तुझी केव्हापासून वाट पाहत होते. रायना हसत म्हणते. आकाश पाहतो की रायनाने एक अत्यंत बोल्ड आणि ट्रान्सपरंट नायटी घातली आहे, जी घालणं आणि न घालणं सारखंच होतं. खरं तर आकाश रायनाच्या उद्देशांपासून अनभिज्ञ होता. पण तो तिला आणि तिच्या त्या विचित्र पेहरावाला दुर्लक्ष करत घरात शिरतो. त्याच्या आत येताच रायना दरवाजा बंद करते. आकाश तिला विचारतो, तू म्हणाली होतीस की आज पार्टी आहे, पण इथे आपल्या दोघांशिवाय कोणीच दिसत नाहीये. हे ऐकून रायना हळूच हसते आणि आकाशच्या अगदी जवळ येऊन त्याच्या गळ्यात हात टाकते. ती अत्यंत मोहक आवाजात म्हणते, तुला कोणी सांगितलं की पार्टीसाठी खूप लोक लागतात? 2 लोकांमध्येही पार्टी किंवा सेलिब्रेशन असू शकतं ना? रायनाच्या वागणुकीने आकाशला आता अस्वस्थ वाटायला लागतं. कुठेतरी त्याला समजत होतं की ती नक्की काय करू पाहते. त्याने तिला हलकेच दूर करत विचारलं, कायरा कुठे आहे? मी तिला भेटायला आलो आहे. रायना त्याचा हात धरते आणि त्याला हॉलमध्ये नेत म्हणते, काय घाई आहे? कायरा कुठे पळून जाणार आहे का? आधी माझ्यासोबत थोडा वेळ घालव. इतकं बोलून ती आकाशला हलकासा झटका देऊन सोफ्यावर पाडते आणि स्वतः त्याच्या मांडीवर बसते. रायनाच्या या कृतीमुळे आकाश पूर्णपणे अस्वस्थ होतो. ती हळूच त्याच्या छातीवर बोटं फिरवू लागते. आकाश संताप आवरत म्हणतो, हे तू काय करतेस? उठून बस. रायनाच्या डोळ्यात एका विचित्र वासनेची चमक असते. तिने आकाशच्या ओठांवर अंगठा फिरवत म्हटलं, इतका संकोच का? मी तुझी एक्स वाईफ आहे. हे सगळं आपण आधीही केलं आहे. मग आज इतकं अनकम्फर्टेबल काय वाटतंय तुला? आकाश काही बोलणार तोच रायनाने हात त्याच्या शर्टकडे जातात आणि ती त्याचे बटन उघडू लागते. आकाश रायनाचा हात घट्ट पकडतो आणि संतापाने दात ओठांवर घासतो. रायना बस कर. स्टॉप इट. रायना त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, कायराला भेटायचंय ना? तर आधी तिच्या आईला खुश करावं लागेल. इतकं म्हणताच ती आकाशची शर्टची बटणं उघडते. आकाश अवाक होतो. रायनाच्या या कृतीमुळे तो पूर्णपणे चकित होतो. तिने आपला हात त्याच्या छातीवरून फिरवत हळूहळू त्याच्या 6 पॅक्सवर नेला. आता तिला स्पष्ट जाणवत होतं की पूर्वीच्या तुलनेत आकाशचं शरीर आणखी फिट आणि आकर्षक झालंय. हे लक्षात येताच तिच्या मनातील वासना अधिकच भडकते. ही गोष्ट खरी आहे की रायनाला नेहमीच आकाशच्या संपत्तीवर प्रेम होतं. पण आकाशसोबत शारीरिक संबंध ठेवणं हे तिचं सगळ्यात आवडतं काम होतं. कारण आकाश तिला पूर्ण समाधान देत असे. आकाश दुसऱ्या मुलीबरोबर आहे हे पाहून तिच्या मनात जळफळाट होत होता. ती पुन्हा एकदा आकाशला मिळवू इच्छित होती. त्याच्यासोबत रात्र घालवू इच्छित होती. रायना हळूहळू पुढे सरकते आणि आकाशच्या शरीराचा सुगंध घेऊ लागते. आपल्या ओठांनी त्याच्या छातीवर हलकेच स्पर्श करते आणि त्याला किस करू लागते. आकाश जो बऱ्याच वेळेपासून आपला राग आवरत होता तो तिला जोरात मागे ढकलतो.
रायना सोफ्यावर कोसळते तर आकाश तिथून उठून उभा राहतो. त्याच्या डोळ्यात आता प्रचंड राग दिसत होता. हा काय बेशरमपणा आहे रायना? तू मला इथे कायराला भेटण्यासाठी बोलावलं होतंस, या सगळ्या नाटकांसाठी नाही. तुला जराही लाज नाही का? विसरलीस का की आपला घटस्फोट झालाय? आता आपल्या नात्यात असलं काही होऊ शकत नाही. आकाशच्या या शब्दाने रायना थोडी नाराज झाली, पण तिने आपला राग आवरला, कारण तिला आकाशला पुन्हा मिळवायचं होतं. त्याची मजबूत आकर्षक शरीरयष्टी पाहून तिच्या वासनेला अजून अधिक पेट घेऊ लागली होती. रायना त्याच्या जवळ जाऊन प्रेमळ सुरात म्हणाली, आपण काही असं करतोय का जे आधी झालेलं नाही? आकाश, इतकं निरागस बनू नकोस. मी चांगलं जाणते की माझ्याशिवाय तू दुसऱ्या कोणत्याही मुलीला हात लावलेला नाहीस. मला हेही माहीत आहे की आपल्या शेवटच्या वेळेनंतर तू कुणाच्या जवळ जाण्याची हिंमतही केली नाहीस. शेवटी तू एक पुरुष आहेस. तुझ्याही काही गरजा असतीलच ना? चल, आज त्या गरजा पूर्ण करूया. तू माझी तृष्णा शांत कर आणि मी तुला कायराला भेटू देईन. हा माझा करार आहे. जर तुला कायरा हवी असेल तर मला खुश करावं लागेल. मी जेव्हा सांगेन तेव्हा माझी गरज तुला पूर्ण करावी लागेल. रायनाच्या या अश्लील बोलण्यावर आकाशने आपले डोळे आवळले आणि मुठी घट्ट दाबल्या. काहीही न बोलता तो संतापात तिथून निघून दरवाजाकडे जाऊ लागला. पण तेवढ्यात रायनाच्या शब्दांनी तो थांबला. मी कायराला घेऊन कायमचे देश सोडून जात आहे आकाश. रायनाचे हे शब्द ऐकताच आकाश स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत होते. हे पाहून रायनाच्या चेहऱ्यावर एक विजयी क्रूर स्मित उमटलं. ती आकाशच्या जवळ जाऊन म्हणाली, तू अगदी बरोबर ऐकलं. मी कायराला घेऊन कायमची इथून निघून जाणार आहे. इथे राहण्यासारखं माझ्याकडे काही उरलेलं नाही, पण मी थांबू शकते जर तू मला थांबण्याचं काही कारण दिलंस तर. आकाश संतापून म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला माझ्यापासून दूर नेण्याची? तुला कदाचित आठवत नसेल, पण मी कोण आहे हे विसरू नकोस. मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जावी. जर तू कायराला माझ्यापासून दुरावण्याचा प्रयत्न जरी केलास तर आकाश लुथराचा असा अवतार पाहशील जो मी स्वतःही कधी पाहिलेला नाही. आकाशच्या या कठोर शब्दांवर रायना नाटकीयपणे डोळे फिरवत म्हणाली, या धमक्या कोणाला तरी दे आकाश, मला नाही. मी इथे सौदा करायला बोलावलंय, फालतू बकवास ऐकायला नाही. ती परत सोफ्यावर जाऊन बसली आणि समोर ठेवलेल्या वाईनचा घोट घेतला. आकाश आश्चर्यचकित होत तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. कसा सौदा? रायना त्याच्याकडे बघत असत म्हणाली, आधी शांतपणे बस, वाईन घे. एवढी काय घाई आहे तुला? मी विचारलं, काय सौदा? आकाशने कठोर आवाजात विचारलं. रायना त्याच्याकडे पाहत असली. तिने वाईनचा ग्लास बाजूला ठेवला आणि म्हणाली, आकाश, तू कायरावर किती प्रेम करतोस हे मला चांगलं ठाऊक आहे. आता सांग, तिच्यासाठी तू कोणतीही किंमत चुकवू शकतोस का? आकाशला समजलं की रायना काहीतरी मोठा डाव खेळत आहे. तो गंभीर नजरेने तिला पाहत म्हणाला, तुला कायरासाठी काय हवंय? रायनाच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू उमटलं. हेच ना मुद्द्याचं बोलणं? तुला माहिती आहे आकाश, तुझी ही थेट बोलण्याची सवय मला खूप आवडते. तर मग बकवास न करता थेट मुद्द्यावर येऊया. जर तुला कायरा कायमस्वरूपी हवी असेल तर तुला किंमत चुकवावी लागेल. काय चुकवशील? आकाश तिच्या डोळ्यात पाहत गंभीर स्वरात म्हणाला, बोल, तुला किती हवंय? रायना त्याच्याकडे तितक्याच गंभीर स्वरात म्हणाली, 100 कोटी. एका क्षणासाठी आकाश स्तब्ध झाला. हे पाहून रायना पुन्हा म्हणाली, काय झालं? जास्त वाटत आहेत का? तुझ्या मुलीसाठी ही रक्कम देऊ शकतोस ना आकाश लुथरा? जर तू मला 100 कोटी देण्यास तयार असशील तर मी कायरा तुला देईन आणि नंतर कधी तुझ्या आणि तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. मी वचन देते. आकाश निघून जाताच रायना आपला फोन उचलते आणि आपल्या बॉयफ्रेंडला कॉल करते. बेबी, चल क्लबमध्ये भेटूया. आज खूप मन आहे पार्टी करण्याचं आणि मला तुझी खूप आठवण येते ग स्वीटहार्ट. काही सेकंदानंतर रायना फोन कट करते. शहरातील एका क्लबमध्ये जोरदार पार्टी सुरू असते. लाऊड म्युझिकच्या तालावर लोक नशेत झुलत होते. रायना क्लबमध्ये प्रवेश करते. तिने अतिशय सेक्सी स्कर्ट घातला होता. चेहऱ्यावर मेकअप आणि मोकळे केस घेत ती कमालीची सुंदर दिसत होती. क्लबमध्ये शिरताच ती थेट आपल्या बॉयफ्रेंडकडे जाते, जो तिच्या येण्यापूर्वी क्लबमधील इतर काही मुलींमध्ये रमला होता. पण रायनाला पाहताच तो पटकन त्यांच्यापासून दूर होतो. तो रायनाच्या जवळ येऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो, बेबी, शेवटी तू आलीस. मी किती वेळ तुझी वाट पाहत होतो. बाय द वे, तू अप्रतिम दिसते आहेस. त्याच्या या कौतुकावर रायनाच्या चेहऱ्यावर मोठी स्मित उमटते. थँक्यू सो मच स्वीटहार्ट. आज आपण येथे सेलिब्रेट करायला आलो आहोत, पण इथे खूप गोंधळ आहे. आपण एखाद्या शांत ठिकाणी जाऊया, रायना म्हणते. रायनाचा बॉयफ्रेंड मान डोलावतो आणि दोघंही क्लबच्या एका कोपऱ्यात जाऊन बसतात. तेवढ्यात तिथे रुबी तिच्या काही मित्रांसोबत क्लबमध्ये प्रवेश करते. तिच्यासोबत शिविक देखील असतो. आज त्यांच्या कामाचा दिवस संपल्यानंतर ते सर्वजण एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी क्लबमध्ये आले होते. पण रुबीचा मूड थोडासा खराब दिसत होता, कारण आकाशचा मूडही ठीक नव्हता.
शिविकला हे माहिती नव्हतं की रुबी का उदास आहे, पण तो एवढं नक्की जाणतो की ती कुठल्या तरी विचारात आहे. म्हणूनच तो तिला जरा रिलॅक्स व्हायला घेऊन आला होता. कम ऑन गाईज, आज माझा वाढदिवस आहे. तुम्हाला पूर्ण मोकळीक आहे. नाचूया, गाऊया, धमाल करूया आणि बिलाची चिंता करू नका. आजची पार्टी माझ्यातर्फे. त्यांच्या मित्राच्या या घोषणेनंतर सर्वजण जोरात टाळ्या वाजवतात आणि मजा करायला लागतात. काही जण नाचायला लागतात, काही जण ड्रिंक्स एन्जॉय करतात, पण रुबी मात्र बारजवळ शांत बसून राहते. शिविक तिच्या जवळ येऊन विचारतो, काय झालं? तुझा मूड खूप ऑफ दिसतोय. काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतेस. रुबी त्याच्याकडे पाहत म्हणते, नाही तसं काही नाही. फक्त नवीन केस मिळाली आहे त्याची थोडी टेन्शन आहे. खरं तर रुबीला जियाबद्दल काही टेन्शन नव्हतं, पण ती शिविकला खरं कारणही सांगू शकत नव्हती. तिच्या बोलण्यावर शिविक म्हणतो, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हा केस छान हँडल करशील. आता इतकी चिंता करणं बंद कर, नाहीतर या सुंदर चेहऱ्यावर लवकरच सुरकुत्या येतील आणि तुला तुझ्या तारुण्यातच म्हातारीसारखं वाटायला लागेल. हे ऐकताच शिविक हलकासा असतो आणि रुबीच्या चेहऱ्यावरही एक हलकीशी स्मितरेषा उमटते. रुबी चल डान्स करूया, शिविक उत्साहाने म्हणतो. शिविक रुबीचा हात पकडतो आणि तिला डान्स फ्लोअरच्या जवळ घेऊन जातो. रुबी काही बोलण्याआधीच दोघंही फ्लोअरवर पोहोचतात. शिविक तिच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला थोडं जवळ ओढत डान्स करायला लागतो. रुबी त्याला थांबवू शकत नाही आणि मग तीही नाईलाजाने हलकासा डान्स करायला लागते. तेव्हाच अचानक रुबीला जाणवतं की तिचा फोन व्हायब्रेट होत आहे. ती फोन काढून बघते तर तिला एक महत्त्वाचा कॉल येत असतो. ती शिविकला इशारा करते की ती कॉल अटेंड करण्यासाठी साईडला जात आहे. शिविक हलकंसं मान डोलावतो आणि आपला डान्स सुरूच ठेवतो. रुबी शांत ठिकाणी जाऊन फोनवर बोलायला लागते. काही वेळ बोलल्यानंतर ती फोन कट करून परत येऊ लागते. तेव्हाच अचानक तिला जोरजोरात आवाज ऐकू येऊ लागतो. ती ज्या भागात उभी होती तिथे फारसे लोक नव्हते आणि म्युझिकचाही आवाज कमी होता, त्यामुळे तिला शांतपणे बोलता येत होतं. आवाज ऐकताच रुबी इकडे तिकडे बघते आणि हळूहळू त्या दिशेने जाऊ लागते जिथून तो आवाज येत होता. ती जवळ पोहोचते आणि तिला कळतं की ते आवाज 2 लोकांच्या सिसकाऱ्यांचे होते. क्लबच्या एका एकाकी कोपऱ्यात 2 लोक मेकआउट करत होते आणि त्यांचे आवाज हळूहळू जास्त होऊ लागले होते. रुबी हे सगळं पाहू इच्छित नव्हती, त्यामुळे ती निघू लागते, पण त्याच वेळी तिला असं काही ऐकू येतं ज्यामुळे तिचे पाय तिथेच थांबतात. आह, कम ऑन रायना बेबी, यू आर सो गुड. आय लव्ह यू बेबी. येस बेबी, कम ऑन. अचानक रायनाचं नाव ऐकताच रुबी आश्चर्यचकित होते. ती त्या कपलकडे बारकाईने पाहते. जरी त्या दोघांना स्पष्ट पाहता येत नव्हतं तरीही रुबीला कळतं की ती दुसरी मुलगी नसून रायना आहे. दोघीही अतिशय आक्षेपार्ह स्थितीत होते. तो मुलगा रायनाला विचारतो, बेबी तू सांगितलं नाहीस आज आपण काय सेलिब्रेट करत आहोत? तू आकाश लुथराशी बोललीस का? त्या माणसाच्या तोंडून आकाशचं नाव ऐकून रुबीला काहीतरी संशय येतो. ती त्यांच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देऊ लागते की ते आकाशबद्दल काय बोलत आहेत. तो मुलगा रायनाला अजून घट्ट पकडतो आणि रायना सिसकताना म्हणते, हो, मी आकाशची बोलले आहे. तो तयार आहे कायराच्या बदल्यात 100 कोटी देण्यासाठी. रायनाच्या तोंडून हे ऐकताच रुबीच्या डोळ्यात आश्चर्याने पाणी येतं. रायनाने स्वतःच्या मुलीची किंमत लावली आहे. रुबीला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. अशी हे फक्त देवच जाणतो. रुबी आधीच धक्क्यात होती, पण त्यानंतर त्या दोघांचे पुढचे बोलणे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. रायनासोबत असलेला तो मुलगा हसत म्हणतो, तो मूर्ख आकाश लुथरा. तो त्या मुलीसाठी 100 कोटी देण्यासाठी तयार आहे, जी प्रत्यक्षात त्याची स्वतःची मुलगी नाहीच. कायरा ही आकाशची नाही तर ती आपली मुलगी आहे. पण त्या मूर्खाला याची साधी कल्पनाही नाही की जिच्यासाठी तो एवढं तडफडतोय तिचा तो खरा बापच नाही. तर हे ऐकलेलं रुबी आकाशला सांगू शकेल का? आणि जर तिने सांगितलं तर आकाश यावर काय रिॲक्ट करेल हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.